जेफ्री एपिस्टिन, अब्जाधीश, प्रायव्हेट जेट्स, आयलँड आणि जगातल्या सगळ्या शक्तिशाली लोकांचं येणं जाणं. पण या सगळ्या मागे होतं सेक्स ट्रॅफिकिंगचं जाळं, जे समोर आणलं एका व्हर्जिनिया गिफ्रे नावाच्या महिलेनं. या गिफ्रे यांनी सांगितलं की मी 17 वर्षांची असताना जेफ्री एपिस्टिन आणि त्याची पार्टनर घिस्लेन मॅक्सवेल यांनी माझी तस्करी केली आणि प्रिन्स अँड्र्यू यांसारख्या अनेक फेमस लोकांना लैंगिक सेवा देण्यासाठी भाग पाडलं. स्क्रीनवर तुम्हाला एक फोटो दिसत असेल. 10 मार्च 2001 रोजी लंडनमध्ये एपिस्टिनची जी सहकारी होती घिस्लेन मॅक्सवेल हिच्या घरी हा फोटो काढला होता. या फोटोमध्ये प्रिन्स अँड्र्यू 17 वर्षांच्या व्हर्जिनिया गिफ्रेच्या कमरेवर हात ठेवून उभे आणि बाजूला आहे ती आहे घिस्लेन मॅक्सवेल. असं सांगितलं जातं की गिफ्रेला घिस्लेनने मसाज थेरपीचं पुढचं शिक्षण देते असं म्हणून एपिस्टिनच्या घरी बोलवलं होतं. जेव्हा गिफ्रे एपिस्टिनच्या घरी पोहोचली तेव्हा एपिस्टिन नग्न अवस्थेत तिची वाट बघत होता आणि इथूनच पुढच्या सगळ्या सेक्स स्कॅन्डलची सुरुवात झाली असं ती म्हणते. आजपर्यंत बऱ्याचदा तिच्यावरती लैंगिक अत्याचार झाले. तिने पोलिसांमध्ये तक्रार केली आणि पोलिसांनी याच केसवरून तपास करायला सुरुवात केली. तेव्हा त्यानं जगातल्या सगळ्या शक्तिशाली नेत्यांची झोप उडवणाऱ्या जेफ्री एपिस्टिनच्या ब्लॅक बुक मधले काही फोटो सापडले जे आज सगळ्या जगासमोर येतात. गिफ्रेने एपिस्टिन आणि मॅक्सवेल केसला वर्षानुवर्ष जिवंत ठेवलं. ती एकमेव मुख्य साक्षीदार होती जिच्यामुळे हे प्रकरण सगळ्या जगासमोर आलं. 2008 मध्ये 18 महिन्यांची शिक्षा झाल्यानंतर 2019 मध्ये एपिस्टिनला पुन्हा अटक केली गेली आणि तिथेच त्याने आत्महत्या केली गेली असं म्हटलं जातं. तुम्हाला या एपिस्टिन बद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लगाव बत्ती.